सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या 10 ते 15 दिवसापासून पावसाने जोरदार बॅटिंग केली आणि त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीनं रौद्र रूप प्राप्त केलेला आहे। सध्या आपण जर बघितलं तर या ठिकाणी पुणे सोलापूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याची एका बाजूची वाहतूक जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे इकडची वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाल्याचं एकूणच चित्र आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। खरं तर 2 लाख क्युसेकनं पाण्याचा प्रवाह जो आहे तो सीना नदीमधून जातोय आणि त्या कारणानं खबरदारी म्हणून या ठिकाणी इकडची पोलीस यंत्रणा असेल, महसूल यंत्रणा असेल यांनी या ब्रिजवरची एका बाजूची वाहतूक जी आहे ती सध्या थांबवलेली आहे। त्यामुळे एकाच बाजूने या ठिकाणी वाहतूक जी आहे ती सुरू आहे। खरं तर या पुलाच्या जवळपास आता पाणी आलेलं आहे, त्याचा वेग जो आहे तो अतिशय तीव्र पद्धतीने दिसतोय आणि याच पद्धतीने पाणी वाहत राहिलं तर अवघ्या काही तासानंतर हा पूल सुद्धा पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जाते। जर हा पूल पाण्याखाली गेला तर सोलापूर पुणे जी वाहतूक आहे ती पूर्णतः ठप्प होण्याची भीती जी आहे ती आता व्यक्त केली जाते। त्यामुळे बघायला लागणार आहे की कशा पद्धतीने इकडची यंत्रणा कार्यरत असणार आहे। खरं तर आपण पाहू शकता दृश्यांच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं बघ्यांची संख्या जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे आणि एकूणच जर आपण बघितलं तर इकडे पोलीस यंत्रणा जी आहे ती चोख पद्धतीने आता काम करत असल्याचं एकूणच चित्र पाहायला मिळते। मात्र सध्या जी घटनेची वस्तुस्थिती आहे ती सोलापूर पुणे महामार्गावरती एकाच बाजूची वाहतूक जी आहे ती सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूची वाहतूक थांबवण्यात आल्याचं एकूणच चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। त्यानुसार विजय आवटेसह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।